कार्टून बघत आहे। दिल्लीला चाललेलो आहोत आम्ही। एअर इंडियाची फ्लाईट आहे, फ्लाईट फुल आहे, टीव्ही स्क्रीन आहे, बाहेर वातावरण स्वच्छ आहे, कॅप्टन आपल्याला दिल्लीला पोहोचवतील। नमस्कार, मी वृषाली, आपले ट्रॅव्हल विथ पॉवर फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगापूर टू दिल्ली, दिल्ली टू पुणे आणि पुणे टू घरापर्यंतचा प्रवास कसा झाला हे दाखवणार आहे। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगापूर एअरपोर्ट दाखवलेला आहे। ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सिंगापूर तो आपल्या घरापर्यंतचा प्रवास कशा प्रकारे आम्ही केला आणि विमानामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा असतात हे दाखवणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आत्ता आम्ही बसलेलो आहोत विमानात। तर सिंगापूर एअरपोर्टवरून आमची फ्लाईट होती रात्री 11 वाजता। सगळं चेक इन, सिक्युरिटी कंप्लेंट करून आत्ता आम्ही तयार होतो टेक ऑफसाठी। विमानात बसल्यावर सुरुवातीला जो व्ह्यू दिसला तो खरंच खूप सुंदर होता। खिडकीतून दिसणारे साईडची विमाने, लाईट, सिटीची चमक एकदम सिनेमॅटिक फिलिंग देणारी होती। आणि मग आला तो मोमेंट टेक ऑफचा। हळूहळू विमान रनवेवरून स्पीड घेतं आणि अचानक आकाशात जे पावतं ना, ती जी फिलिंग आहे ना, खरंच शब्दात सांगता येणार नाही अशी आहे। काय करतोय तू? आईस्क्रीम खातोय, मला दे ना। छान आहे, छान आहे। कुठे चाललाय तू? द्या। खूप छान आहे। बाळाला देऊ? ह्या बाळाला द्यायचंय दादूला आईस्क्रीम। काही वेळानंतर आम्हाला स्नॅक्स मिळाले आणि स्नॅक्समध्ये क्रंच कॉर्न म्हणजेच मसाल्याची कोटिंग केलेले मका भेटलेले आहे। सोबतच ज्यूस आहेत। ज्यूसमध्ये आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल होते। ऑरेंज ज्यूस होता, ॲपल ज्यूस होता, त्यानंतर वेगवेगळ्या फळांचे ज्यूस अवेलेबल होते। तर इथे आम्ही ऑरेंज आणि ॲपल ज्यूस घेतलेला आहे आणि पाहू शकता मुलांना पण खूप आवडलेला हा ऑरेंज ॲपल ज्यूस। आणि मस्त असा स्नॅकचा आनंद घेत सोबत स्क्रीनवर कार्टून पाहत पाहत मुले स्नॅकचा आनंद घेत होते। तर चवीला तर खूप छान होतं हे क्रंच कॉर्न आणि ऑरेंज ज्यूस पण एकच नंबर होता। तर प्रवासात असं काहीतरी हलकं फुलकं खायला मिळालं की मज्जा डबल होते। तर विमानामध्ये आपल्याला विमानाचं लाईव्ह लोकेशन पाहता येतं। विमानाबद्दलची सर्व माहिती आपल्याला इथे स्क्रीनमध्ये पाहता येते लाईव्ह। तर आपल्या विमानाने आत्तापर्यंत किती अंतर पार केलेलं आहे, अजून आपल्याला डेस्टिनेशन पॉईंट म्हणजे आपण आता सिंगापूर टू दिल्ली जाणार आहोत, तर दिल्लीला पोहोचण्यासाठी अजून किती वेळ लागेल, सर्व विमानात म्हणजे फ्लाईटबद्दलची माहिती इथे आपल्याला दिलेलं असते। किती अंतर पार केलेलं आहे, अजून किती राहिलेलं आहे, सध्या विमान कुठून प्रवास करत आहे, तर पाहू शकता समोर आपल्याला दिसत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला विमानाबद्दलची सर्व माहिती, लाईव्ह माहिती आपल्याला इथे आपण पाहू शकतो स्क्रीनवर। तर विंडोमधून कशा प्रकारे व्ह्यू दिसतो, पायलटला समोरून कशा प्रकारे व्ह्यू दिसतो, लेफ्ट, राईट, पुढून, मागून अशा सर्व प्रकारचं विमानाच्या अवतीभोवतीचं आपल्याला सर्व दृश्य इथे आपण लाईव्ह पाहू शकतो। तर अशा प्रकारचं आपल्याला इथे विमानामध्ये ऑप्शन्स भेटतो। विमानाचं लोकेशन म्हणजे मॅप पाहण्याचं सध्या आपण कुठे आहोत तर तुम्हाला समोर दिसतच असेल। तर अशा प्रकारे आपण आपल्या फ्लाईटबद्दलची माहिती लाईव्ह पाहू शकतो। तर थोड्या वेळानंतर इथे आम्हाला जेवण भेटलेलं आहे। तर जेवणामध्ये पाहू शकता इथे राईस आहे, त्यानंतर फ्लावरची भाजी, पनीर मसालाची भाजी आणि रसगुल्ला आहे, त्यानंतर सॅलड्स आहेत। तर सॅलड्स तर खूप छान होतं आणि रसगुल्ला पण खरंच अफलातून होतं। तर आत्तापर्यंत जेवढा पण आम्ही विमानातून प्रवास केलेला आहे तर एअर इंडियाच्या फ्लाईटमधलं जेवण खरंच खूप टेस्टी आहे। तर समोर पाहू शकता दिल्लीला पोहोचण्यासाठी अजून आपल्याला 3 तास 54 मिनिटे प्रवास करावा लागणार आहे। तर प्रथम हे आता आम्ही जेवून घेतो। तर जेवण करून झाल्यानंतरनं थोडासा आराम केल्यानंतरनं तब्बल 4.25 तास प्रवास केल्यानंतरनं म्हणजे 2:30 वाजता आम्ही दिल्लीला पोहोचलेलो आहोत।
तर दिल्लीला पोचल्यानंतर ज्या बॅगा आहेत लगेज आहे ते आम्ही कलेक्ट केलेलं आहे. तर आता हे लगेज आम्ही जमा करण्यासाठी जात आहोत. तर आता आपण दिल्ली टू पुणे जाणार आहोत. तर प्रथम ज्या आपल्याजवळ बॅगा आहेत त्या आता आम्ही जमा करून घेतो. तर आता आपला पुढचा प्रवास असणार आहे दिल्ली टू पुणे. तर सध्या आपण आहोत दिल्ली इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. तर बॅगा आपल्या जमा केलेल्या आहेत. तर आपण 2:30 वाजता सिंगापूरवरून दिल्लीला पोहोचलेलो आहोत आणि तब्बल 4.25 तास लागलेले आहेत आपल्याला सिंगापूर टू दिल्ली प्रवासात. तर 2:30 वाजता पोचल्यानंतरनं आता आपले पहाटे 5 वाजता फ्लाईट असणार आहे. तर 2.5 तासाचा मध्ये गॅप आहे. तर इथे आम्ही सिक्युरिटी चेकिंग वगैरे ज्या फॉर्मॅलिटी असतात त्या पूर्ण करून आता आपण चाललेलो आहोत गेट नंबर 42B. तर पाहू शकता हे असं आहे दिल्लीमधील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर इथे वेगवेगळे योगासनाचे प्रकार आहेत. तर ह्या अशा प्रकारच्या थीम्स या एअरपोर्टवरती आहेत. तर पाहू शकता इथे पण मस्त असं ग्रीनरी असं डेकोरेशन केलेलं आहे. तर हे आपलं दिल्लीचं एअरपोर्ट आहे. तर इथे पाहू शकता प्रवाशांना म्हणजे ज्यांचा खूप मोठा मधला जो गॅप आहे, म्हणजे आता आमचा 2.5 तासाचा खूप थोडा आहे. पूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण करेपर्यंत 2.5 तास जातात. तर ज्यांचा 5-6 तासाचा गॅप असतो सो त्यांना मस्त इथे आराम करता येतो. साईडला असणाऱ्या बेंचेसवरती सीट्सवरती बसून मस्त झोपू शकतात. तर खूप सोयी असतात एअरपोर्टवरती. तर आता आपण आपल्याला जायचं आहे गेट नंबर 42B. तर आता आपण गेट नंबर 42B आलेलो आहोत. तर इथून आपण आता बसने आपल्या विमानापर्यंत जाणार आहोत. आणि आत्ता खरा सुरू झालेला एक भन्नाट एक्सपिरियन्स. तर बसने आपण आता आपल्या पुढच्या विमानाकडे जात आहोत. तर बस एअरपोर्टच्या आतून आता फिरणार आहे. त्यामुळे आजूबाजूला खूप सारे एअरप्लेन्स आपल्याला आता पाहायला भेटणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पाहू शकता समोर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला विमाने दिसत आहेत. तर एकदम जवळून प्लेन्स पाहायला भेटणं म्हणजे खरंच खूप छान वाटत होतं. वेगवेगळ्या एअरलाईनच्या वेगवेगळ्या साईजेसच्या आणि सगळं काही लाईट्समध्ये चमकत होतं. तर खरंच तो मुवमेंट खरंच खूप स्पेशल होता. बसमधून घेतलेलं हे शूज तर एकदम नेक्स्ट लेवल. तर समोर पाहू शकता किती वेगवेगळ्या प्रकारची विमाने आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर आता आपण बसने आलेलो आहोत. ज्या विमानाने आपण दिल्ली टू पुणे असा प्रवास करणार आहोत त्या विमानाजवळ आता आपण आलेलो आहोत. तर हे पण एअर इंडियाचंच विमान आहे. तर या विमानातून आपण आता दिल्ली टू पुणे हा प्रवास करणार आहोत. तर आता आम्ही या विमानामध्ये एंटर करतो. तर पाहू शकता साईडला पण खूप सारी विमाने दिसत आहेत. तर आता आम्ही विमानामध्ये जात आहोत. तर आम्ही विमानामध्ये बसलेलो आहोत. तर पाहू शकता हे अशा प्रकारचं आतमधून विमान दिसतं. तर मी आता तुम्हाला विमानाच्या विंडोजमधून दिसणारं बाहेरचं दृश्य आहे, व्ह्यू आहे ते दाखवते. तर पाहू शकता हे अशा प्रकारचं विंडोजमधून आपल्याला विमानतळावरील इतर विमाने दिसत आहेत. आणि मस्त असं पहाटेचं वातावरण असल्यामुळे तर खूप प्रसन्न वाटत होतं. तर सध्या दिल्लीमध्ये म्हणजेच आपल्या इंडियामध्ये पहाटेच्या 5 वाजलेले आहेत. थोडासा थकवा होता पण घरी जाण्याची एक्साइटमेंट पण तितकीच होती. तर आता आपलं विमान आकाशात झेपावलेलं आहे. तर पाहू शकता हे जे दृश्य आहे ते दिल्लीचं सुंदर असा व्ह्यू आहे. हा आहे पहाटे 5 वाजताची दिसणारं दिल्लीचं हे व्ह्यू आहे. तर खूप
मस्त असं चमकणाऱ्या लाईट्स पाहून आणि विमान जेव्हा वर झेपावतं आणि खालच्या ज्या सिटीज वरून जे ते दिसतात ना, ते खरंच खूप छान वाटतं ते पाहिल्यानंतरनं. तर आत्ता आपल्याला विमानात थोड्या वेळ बसल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर आता आपल्याला इथे नाश्त्यासाठी भेटलेलं आहे इडली, सांबर आणि उपमा. तर उपमा तर एवढा मस्त होता, खरंच खूप छान नाश्ता होता. तर पाहू शकता सूर्य उगवायला लागलेला आहे. तर सूर्याची जी उगवतानाची जी किरणे आहेत ती मस्त अशी लालबुंद समोर पाहू शकता विंडोजमधून दिसत आहेत. तर सूर्य उगवायला लागलेला आहे, त्यामुळे ढगांमध्ये जी रंगांची मिश्रण झालेले आहे ते पाहून खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. तर आपला हा प्रवास फक्त 1.5 तासाचा असणार आहे. 1.5 तासात आपण पुण्यामध्ये पोहोचणार आहोत. तर मी तुम्हाला आता मॅपवरती दाखवते, इथे स्क्रीनवरती तुम्ही समोर पाहू शकता. तर फक्त 15 मिनटात आपण पोहोचणार आहोत पुणे एअरपोर्टवरती. तर मी ज्या साईडला बसलेलं आहे त्या खिडकीतून दिसणारं हे सुंदर असं दृश्य आहे. तर 15 मिनटातच आता आपण पुणे एअरपोर्टवर पोहोचणार आहोत. तर पाहू शकता समोरच्या खिडकीतून मस्त अशी सूर्याची किरणे, कोवळी सूर्याची किरणे रिफ्लेक्ट झालेले आहेत. तर खूप प्रसन्न वाटत आहे हे सकाळचे कोवळी किरणे पाहून. फक्त 1.5 तासात आम्ही पुण्याजवळ पोहोचलो, पण लँडिंगच्या आधी एक छोटासा ट्विस्ट आला. विमानाला रनवे क्लिअरन्स मिळत नव्हता, म्हणून आम्ही बराच वेळ आकाशातच गोल गोल फिरत होतो. खिडकीतून खाली सिटी दिसत होती आणि विमान फिरतच होतं. शेवटी सक्सेसफुली लँडिंग झाली पुणे एअरपोर्टवर. तो रिलीफ मुवमेंट खरंच खूप भारी होता. यानंतर आम्ही बॅगा कलेक्ट केल्या आणि आता सुरू झाला शेवटचा प्रवास, होम स्वीट होम. आम्हाला घ्यायला आले होते आहुंच्या आत्याचा मुलगा म्हणजे सोमादाजी, त्यामुळे प्रवास अजून कम्फर्टेबल झाला होता. तर जेव्हा कधी पण आम्ही सिंगापूर टू इंडिया आणि इंडिया टू सिंगापूर प्रवास करतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस पुण्यापर्यंत आम्हाला ड्रॉप करायला आणि पुण्यातून घरी पोहोचवण्यासाठी सोमादाजी येतातच आणि प्रत्येक वेळेस टायमाला येतात, आधी हजर राहतात. त्याबद्दल खूप खूप थँक्स सोमादाजी. आणि पाहू शकता आता आपण पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या घरी. तर सकाळचा हा फ्रेश माहोल, लाईट ट्रॅफिक आणि खूप शांत वाटत होतं. मध्येच थांबून आम्ही नाश्ता केला आणि नाश्त्यामध्ये घेतलं होतं डोसा आणि पुरी भाजी. प्रवासात असा नाश्ता म्हणजे फुल एनर्जी बूस्ट. तर या हॉटेल तिरंगामध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलो होतो. तर पाहू शकता किती मोठा डोसा आहे आणि सिंगापूरमध्ये आम्ही खूप मिस केलं होतं हे आपलं इंडियातील हॉटेलमधलं जेवण. तर मस्त आता आम्ही याच्यामध्ये मन भरून खाऊन घेतो. तर इथे खाऊन नाश्ता वगैरे करून झाल्यानंतरनं आता आपण निघालेलो आहोत आपल्या घराकडे. तर हे या हॉटेलमध्ये आपण नाश्ता केलेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत घराकडे. तर पाहू शकता साईडचं हा अशा प्रकारे सुंदर असा व्ह्यू आहे. तर वाटेत मिनिटेच राहिले आहेत गावाकडे पोचण्यासाठी. तर जाताना इथे कलिंगड आणि टरबूज दिसले तर ते घेत आहोत आम्ही. खारू, आपण कुठे आलो? शिरबावीला. हॅप्पी दादा. तर फक्त 15-20 मिनिटाच्या अंतरावर राहिलेलं आहे आता शिरबावी. घरी पोहोचायच्या आधी वाटेतून आम्ही कलिंगड आणि टरबूज घेतलं. फ्रेश फ्रूट्स पाहिलं की घेण्याचा मोह आवरत नाही आणि सध्या गावाकडे उन्हाळा पण चालू आहे आणि शेवटी तो मुवमेंट आला. तर आम्ही आमच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याकडे एंटर केलेला आहे आणि फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. तर असा हा संपूर्ण सिंगापूर टू होम प्रवास होता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगापूर टू दिल्ली, दिल्ली टू पुणे आणि पुणे टू होम असा हा प्रवास दाखवलेला आहे. खूप आठवणी, खूप एक्सपिरियन्स आणि खूप मज्जा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. थँक्स फॉर वॉचिंग.